हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा सोनू फॅशन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आज 32 साईजचा डायरेक्ट कापडावर कटिंग बघणार आहोत. ज्यांना पेपर कटिंग करायचं कंटाळा येत असेल त्यांनी डायरेक्ट आपल्या कापडावर कटिंग केले तरी चालेल. या ठिकाणी ब्लाऊजचे पूर्ण माप घेतलेले आहेत. तर मागची उंची, पुढची उंची, छाती, शोल्डर, पुढचा गळा, मुंडा, क्रॉस पट्टी, भाई, कटोरी आणि तुम्ही बघू शकता की त्यात किती ॲड केलं आहेत. या अगोदर मी पार्ट फर्स्टमध्ये कटोरी पार्ट फर्स्टमध्ये सगळे ब्लाऊज मेजरमेंट सांगितले आहे ते कसे घ्यायचे काय. चला तर आपण आता डायरेक्ट कापडावर कटिंग करू. त्या अगोदर आपण ब्लाऊजचं कापड आणि ब्लाऊज अस्तर हे दोन्ही प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ब्लाऊजला फिनिशिंग एक नंबर येते स्टिच केल्यानंतर. या ठिकाणी आता आपण ब्लाऊजची आडवी घडी केली आहे. इथं आपण छातीचं माप टाकणार आहेत. तर 32 साईजचं आहे. यात मी 3 इंच ॲड केले आहे, 8, 9, 10, 11 आणि ती कट करून घ्यायची आहे. छातीचं इथं माप झालेलं आहे. आता मी कट करून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला मागची उंची आणि पुढची उंची घ्यायची आहे. मागची उंची घेतली आहे आपण 13.5. तिथं चॉकने मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत पुढं अर्धा इंच वाढवायचे आहे. ते एकदम मोजून बघायचं, कारण कधी कधी मागं पुढं होतो पार्ट, त्यामुळे मोजून घ्यायचं आहे. पुढं अर्धा इंच वाढून पुढची बाजू वाढून घ्यायची आहे अर्धा इंचाने. अशा प्रकारे आपली छाती आणि ब्लाऊजची उंची झालेली आहे. आडवी घडी केली, छातीचं माप टाकलं, त्यानंतर डबल फोल्ड केलं, मागची उंची टाकली आणि त्याच्यानंतर अर्धा इंचाने पुढची उंची टाकली आहे. तुम्ही अशीच कटिंग करा, जेणेकरून तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर कट करून घ्यायचं आहे जे एक्स्ट्रा उरलेला पार्ट आहे ते. नंतर आपण ब्लाऊज पलटी करायची आहे आणि बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे. हे बघा 13.5 आणि अर्धा इंच मिळून 14 इंच म्हणजे पूर्ण उंची झाली आहे आपली 14. त्यानंतर आपण पलटी मारला आहे. बंद बाजू आपल्याकडं शोल्डर आणि पुढचा गळा घेतला आहे 2.25 आणि 5.25. शोल्डर आलं 2.25 आणि 5.25. त्यानंतर आपण पुढचा गळा घ्यायचा आहे. पुढचा गळा घेतला आहे मी 5, 4.5 घेतला आहे आणि त्यानंतर मुंडा घेतला आहे. मुंडा 5.5 घेतला आहे. त्यानंतर शोल्डर हे पुढचा गळा आडवी मारून घ्यायचा आहे. पुढचा गळा ह्या ठिकाणी तयार झाला आहे. त्यानंतर मुंडा इथं थोडंसं तिरका झाला आहे, त्यामुळे ना आपण व्यवस्थित कळतं लगेच. व्यवस्थित एकदम सरळ रेषा आल्या पाहिजे, आडव्या वगैरे नाही आल्या पाहिजे. त्यानंतर पुढच्या गळ्याला 1 इंच आकार 1 इंच मार्जिन 1 इंचाची खूण करून पुढच्या गळ्याला सेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा इंचावर आणि दुसरा 1.25 इंचावर. त्यानंतर मोंड्याला पण 2 आकार देऊन घ्यायचे, एक अर्धा इंचावर आणि एक 1.25 इंचावर. अर्धा इंचावर आणि 1.25 इंचावर आपण करून घ्यायचं आहे. आता मोंढा आणि पुढचा गळा तयार झाला. असं कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी सांगण्याचा प्रयत्न कराल.
त्यानंतर पुढचा गळा आणि मोंडा तयार झाला आहे. यानंतर आपण क्रॉसपट्टी घेणार आहोत. क्रॉसपट्टी 3 आणि 3.5 याच्यावर घेतली आहे. 3.5 आणि 3 याच्यावर घ्यायची आहे. जी बंद बाजू असेल ती त्या बाजूने 3.5 घ्यायची आहे आणि इकडच्या बाजूने मोकळ्या बाजूने 3 इंचावर घ्यायची आहे. आपण खून करून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांना खरंच गरज आहे ब्लाऊज स्टिचिंग करायची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. माप एकदम अचूक घ्यायचे आहे आणि ते जेणेकरून आपला ब्लाऊज चुकत नाही. हीच पद्धत आहे आपली 4 टक्स आणि प्रिन्स कटची, बोटनेकची. मी तुम्हाला ते व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करण्याचं कटिंग स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. कटोरी घेतले 6 आणि पाऊण, जो आपण अर्धा इंचाचा आकार दिला होता तिथून 2.5 फिक्स माप आहे. आणि त्यानंतर आपण पुढच्या गळ्याला तिथं मधून घेऊन जॉईन केला आहे. अशा प्रकारे आपली कटोरी झाली आहे. याच्यासाठी आपल्याला थोडंसं अस्तरचं कापड एक्स्ट्रा लागतं कारण आपल्या कटोरी वाढवायची असते. त्यानंतर आपण 2.25 गळा पुढचा 2.25 म्हणून मागचा 2.25 घ्यायचा आहे. आणि जेवढी मागचा गळा असेल तेवढी खून करून घ्यायचा आहे. आपल्या आवडीनुसार आपण गळा चेंज करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लेडीजपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा. सोनू फॅशन चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. त्यानंतर आपण 4 पदरावर मोंढा कट करून घेतला आहे जो 1.5 इंच. त्यानंतर मधोमध कट केला आहे. त्यानंतर आता आपण पुढचा गळा कट करणार. त्यानंतर क्रॉसपट्टी कट करणार आहोत. त्यानंतर पुढचा गळा कट केला आहे. दोन्ही पार्ट साईडला करून घेतले आहे. त्यानंतर कटोरी कट करून घेतली आहे आणि त्यानंतर साईड पार्ट अशा प्रकारे आपली कटिंग झाली आहे. आता आपल्याला कटोरी वाढवायची आणि बाही कटिंग करायची. जो मुंड्याचा आकार आहे तो राहिला होता 4 पदरावर 1 कट करायचा आणि 2 पदरावर, हा 2 पदरावर कट करून घेतला आहे. अशा प्रकारे आपला साईड पार्ट क्रॉसपट्टी कटिंग झाली आहे आणि मागचा गळा तयार झाला आहे. आता इथं आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर आपल्याला अस्तरचा कपडा थोडा जास्त पाहिजे म्हणजे कटोरी वाढवायला. त्यानंतर आपण बाही कट करू. तर बाही उरलेल्या कापडामध्ये 4 पदरे केले आणि जशी आपली बाहीची पद्धत आहे तसंच आपण बाहीची उंची घ्यायची आहे. बाहीची लांबी 4 पदरी बाहीची घडी घालून घ्यायची आहे. म्हणजे 2 बाही तयार होतात त्याच्यामध्ये. इथं आपण 5.25 वरती घेतला आहे बाहीची उंची. बाहीची उंची 5.25 वर 5.25 वरून मधून 2.5 वजा करायचे आहे. त्यानंतर स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे आपल्या पट्टीच्या सहाय्याने. त्यानंतर आपण 2 इंचावर खून करायचे आहे. ही बाही कटिंगची सगळ्या ब्लाऊजची हीच पद्धत आहे. त्यानंतर 6 आला आहे सेंटरपासून त्याच्या मधोमध करायचं आणि 3 वर खून करून 1.5 इंच घ्यायचं आहे आणि बाईला शेप देऊन घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ह्या साईडने 1 इंच घेऊन तिकडे कसं लाईन मारून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे पार्ट लगेच. अशा प्रकारे आपली बाईची मेजरमेंट घेऊन कटिंग झाली आहे. पहिलं 4 पदरावर नंतरचा आकार 2 पदरावर घ्यायचा आहे.
सगळे बाईंची हीच पद्धत आहे आणि बाई एकदम बरोबर बसते आणि त्याचप्रमाणे एकदम फिनिशिंग सोबत येते. अशा प्रकारे आपलं कटिंग झाले आहे. आता आपल्याला कट करायचं आहे, कटोरी वाढवायची आहे. कटोरी मी मागच्या ह्याच्यातच सांगितले आहे कटोरी कशी वाढवायची, पण पुन्हा सांगते. पेपर कटिंगमध्ये सांगितली होती कटोरी कशी वाढवायची. ह्या डायरेक्टमध्ये पण सांगते, सगळी सेम पद्धत आहे. शक्यतो अस्तरचं आपलं डायरेक्ट कटिंग करायचे असेल तर अस्तरचं कापड जास्त घ्यायचं आहे. पहिल्यांदा मी खाली डबल कापड टाकलं आहे आणि त्यावर जो कटोरीचा भाग काढला होता तो ठेवून घ्यायचा आहे. जसा कटोरीचा आकार आहे तसा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर दोन्ही बाजूने 1-1 इंच वाढवायचं आहे. इकडून 1 इंच ते लगेच त्या सेंटरला जोडून घ्यायचं आहे. त्या बाजूने 1 इंच. शेप देऊन घ्यायचा आहे 1-1 इंच वाढून. त्यानंतर दोन्ही सेंटर टेप पकडायचा आणि सेंटर काढायचं आणि तिथून 1.5 इंच खाली घ्यायचं आहे. अशा प्रकारे कटोरी आपली तयार आहे. त्यानंतर कटिंग करून घ्यायची आहे. कटोरी कटिंग करण्याची पद्धत, बाई कटिंग करण्याची पद्धत सगळ्या ब्लाऊजला सेम आहे. प्रिन्स कटोरी ब्लाऊजची कटोरी वाढवायची पद्धत सगळ्या मापांसाठी सेम आहे. अशा प्रकारे आपण कटोरी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण साईड पार्ट लावून घ्यायचा आहे. थोडंसं एक्स्ट्रा कटोरी असे साईड पार्टला खून करून घ्यायची आहे कटोरीला आणि त्या मापात कटोरी कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली कटोरी आणि साईड पार्ट तयार आहे. बघा एकदम लाईनमध्ये लावून घ्यायचं आहे. कट टू कट आलं पाहिजे. साईड पार्ट आणि कटोरी जोडून घ्यायची आहे आणि बघा साईड पार्ट कट टू कट आले पाहिजे कटोरीला. अशा प्रकारे आपली कटिंग झाली आहे. आता आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत. कपड्याखाली ब्लाऊजचं पीस टाकलं आहे, वरून अस्तर टाकलं आहे. शक्यतो आधी पूर्ण अस्तर टाकून घ्यायचं आहे ब्लाऊजवरती, कारण कधी कधी ब्लाऊजचा कपडा कमी असतो जो आपला मेन असतो तो. पण इथं भरपूर मोठा असल्यामुळं मी डायरेक्ट कट करून घेतला आहे. म्हणजे कारण ब्लाऊजचं कापड भरपूर मोठा आहे त्यामुळे मी अस्तर टाकून लगेच कट करून घेतला आहे. तुम्ही शक्यतो नवीन असाल तर आधी खाली ब्लाऊजचं पीस टाकायचं आहे, वरून अस्तर टाकायचं आहे. अस्तरचं जे कटिंग केले आहे ते टाकायची, ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे. मी असे भरपूर व्हिडिओ शेअर केले आहेत त्यात कसं अस्तर टाकायचं आहे ब्लाऊजवरती, ते एकदा बघून घ्या. अशा प्रकारे पाठीमागचा गळा, साईड पार्ट ते क्रॉस पट्टी कट करून झाली आहे. त्यानंतर आपल्याला इथं साईड पार्ट कट करायचा आहे. तुम्ही डबल ब्लाऊज पीस फोल्ड करून टाकायचा आहे खाली. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे ब्लाऊजमध्ये, त्या एकदम लक्षात घ्यायच्या आहे. तसंच कटिंग करण्याचा प्रयत्न करा, ब्लाऊज एकदम करेक्ट येणार आणि तुम्हाला पेपर कटिंग करण्याचा टाईम असतो. तुम्ही ह्या पद्धतीनं ब्लाऊज पीस कटिंग केलं तर प्रत्येक पेपर कटिंग काढावं लागत नाही. डायरेक्ट अस्तर टाकून डायरेक्ट कटिंग करा, जेणेकरून आपले ब्लाऊज पण फास्ट शिवून होतात आणि आपला टाईम पण वाचतो. अशा प्रकारे जर कटिंग केलं तर ब्लाऊज चुकणार नाही आणि एकदम ब्लाऊज परफेक्ट बसतात. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लेडीजपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे की जास्तीत जास्त महिलांना ब्लाऊज स्टिचिंग कटिंग करता आले पाहिजे आणि आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. या ठिकाणी मी बाही कट करून घेतले आहेत.
कट करून घेतली म्हणजे खाली अस्तर आहे आणि काठाचीच बाई शिवायची आहे कस्टमरला, म्हणून हा काठ मी डिझाईनसाठी नाही वापरणार. बाई लक्षात ठेवायची आहे. कट करून झाल्यानंतर आपण क्रॉस टाकले पाहिजे आणि अस्तर पण क्रॉस आले पाहिजे, जेणेकरून बाई दोन्ही साईडचे तयार होतात. नाही तर कधी कधी बाई एका साईडचे तयार, दोन्ही पण एकसारखेच होतात. आता फुगीर बाजू आणि फुगीर म्हणजे खोलगट बाजू आणि फुगीर बाजू हे दोन्ही क्रॉस आल्या पाहिजे. आता इथं मी दोन्ही बाया टाकून घेतल्या आणि त्यावर अस्तर टाकून घेतले आहे. 1 2 1 2 असे नंबर टाकून घेतले, जेणेकरून बाई एकसारखे नाही बनत. बघा क्रॉस आले पाहिजे दोन्ही पण. अशा प्रकारे बाई कटिंग झाली आहे. त्यानंतर आपल्याला आता इथं कटोरी कट करून घ्यायचे. कटोरी कट करून झाल्यानंतर आपण जे गळ्याला पायपिंगसाठी कापड ते कट करणार आहोत. कमरपट्टी आणि हुकपट्टी, नायपट्टी. या अगोदर भरपूर व्हिडिओ शेअर केले आहे. कटोरी कशी वाढवायची, बाई कटिंग कशी करायची, त्याच पद्धतीने सगळ्याची बाई कट करण्याची पद्धत सगळ्या ब्लाऊजसाठी सेम आहे, सगळ्या साईजसाठी. झाली कटोरी पण कट करून झाली. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. हे बघा कटोरी पण क्रॉस टाकून घ्यायचे आहे आणि दोन्ही एक ठेवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले कटोरी एकसारखे नाही होत. अस्तरचं ब्लाऊज सगळे आधी पार्ट रेडी करून घ्यायचे आणि मग स्टिचिंग करायला सुरुवात करायचं आहे. त्यामुळं ब्लाऊज पटकन होतो आणि आपला टाईम पण वाचतो. अशा प्रकारे आपली कटिंग झाली आहे पूर्ण ब्लाऊजची. डायरेक्ट कपड्यावर कटिंग तुम्ही असं केलं तर तुमचा टाईम पण वाचेल आणि ब्लाऊज पण फास्ट उरकेल. प्रत्येक ब्लाऊजची पेपर कटिंग काढण्याची गरज नाही. तुम्ही आता डायरेक्ट कापडावर पण कटिंग करून ब्लाऊज चांगले बसतात. या ठिकाणी मी जे आपले पुढचा भाग आहे त्यांना पायपिंगसाठी 2 पट्ट्या लागतात, 1-1 इंचाच्या कट करून घेतले आहे. त्यानंतर तुम्ही गोट पण करू शकते आणि पायपिंग पण करू शकतात. मी शक्यतो अस्तरच्या ब्लाऊजला पायपिंगच करते.